यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी एका नवीन ब्लॉगसोबत लास्ट व्हिडिओमध्ये मी शेअर केलं की आम्ही हॉस्पिटलला गेलेलो. मला काही अर्जंट टेस्ट सांगितलेले आहेत करायला. म्हटलं ते करून घेते आणि प्रिशूचं काय चाललं आहे ते दाखवते. आता स्वयंपाक करायचा आहे पटापट. मला शॉपला सुद्धा जायचं आहे. घरी साफसफाई सुरू आहे. खूप जास्त पसारा पडलेला आहे आणि आता हे बाकी अंथरूण वगैरे तर बरं आवरायचंच आहे. इकडे हे भांडे आहेत, त्याच्यानंतर तिकडे तिकडे पाहिलं ना तिकडे पसारा पडलेला आहे. सो ते सुद्धा पटापट करायचं आहे. आणि माझ्या महाराणीचं काय चाललं आहे आधी ते दाखवते. मनू ग काय करता तुम्ही? म्हणून तुम्ही काय करता? सो आता माझी इथे स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे. सोबतच चहा आणि ब्रेडसुद्धा आहे. सर्वांचं ते खायचं चाललेलं आहे. माझं सॅम्पल नेलं आहे मॅडमने टेस्टसाठी आणि रिपोर्ट्स येईल रात्रीला. शॉपला आली. माझा अवतार खूप डेंजर झाला. त्याचं कारण सांगते. सामान एवढं होतं ना माझ्याकडे, त्यात मी आज एकटी होती. आज बाबा नव्हते सोबत आणि त्याच्यामुळे बघा खूप जास्त घाम आला आहे. कारण झाडझूडच करत होती मी आणि विचार केला की चला आधी व्हिडिओ शूट करते. म्हणजे आधी व्हिडिओ आता घरी ना करणं झालं नाही, कारण खूप पसारा पडलेला होता. तर मला लवकर शॉपला यायचं होतं, स्वयंपाक करायचा होता, प्रिशूचा टिफिन माझा टिफिन दोघीचा घेऊन यायचा होता, माझ्या बहिणीचा टिफिन तिच्यासोबत द्यायचा होता आणि बाकीसुद्धा कामं. तर बघा माझ्यासोबत ना आज एवढं सर्व सामान होतं. काही तर मी टेबलवर काढून ठेवलं, जसा तिचा टिफिन, तिची चेअर आणली, आज तिची गाडीसुद्धा आणायची होती, एवढं सर्व. आणि झाडूच मारत होती. म्हटलं चला ब्लॉग सुरू केला घरीच. सकाळी मॅडम येऊन गेल्या लॅबच्या. काय झालं ते मी बाकी पुढे सांगते. आता आधी मी पटापट झाडून काढते. हे बघा हाय करते. हाय हाय. सो चला आता आधी झाडून काढते, पूजा करते, त्याच्यानंतर तुमच्यासोबत बोलते. प्रिशूला झोपून दिलं, ती पाण्यामध्ये झोपलेली आहे. आता आधी तर मी जेवण करते कारण खूप भूक लागली आहे. वाजले 3 आणि मी टिफिन आणलेला आहे माझा. तिला जीव घातलं, तिला झोपून दिलं कारण ती खूप झोपी आली होती आणि आत्तापर्यंत तिने मला काहीच करू दिलं नाही. 3 वाजले. म्हणजे बघा आजचा पण पूर्ण दिवस असाच गेला. कारण मला 6:30 वाजता लॅबचा मॅडम रिपोर्ट आणून देणार आहेत. त्याच्यानंतर मला प्रिशूला घरी नेऊन द्यायचं आहे, त्याच्यानंतर हॉस्पिटलला जायचं आहे. आता रिपोर्टचं काय मॅटर आहे ते तुम्हाला नंतर सांगते. आधी जेवण करून घेते कारण खूप जास्त भूक लागली आहे. आज मी आलू वांग्याची भाजी केली आणि चला आता आधी जेवण करून घेते, त्याच्यानंतर बाकी पुढे शेअर करते. 3 वाजलेत आणि तिकडे माझं बाळ मस्तपैकी झोपी गेलं. तिला झोपून दिलं आणि आता 3 वाजलेत. मी मस्तपैकी भाजी आणली आहे. आता मी आधी जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर few moments later. सो आत्ताच जेवण झालं आणि वाजलेत 3:30. प्रिशू निवांत झोपली आहे, ते तरी बरं आहे. मी आता थोडं हळूच बोलणार कारण प्रिशू उठली नाही पाहिजे त्यासाठी. तर रिपोर्ट्सचं असं की मला वाटलं होतं मायग्रेनचाच त्रास आहे, त्याच्यामुळे मग मी फक्त त्या हिशोबाने दवाखान्यामध्ये गेली होती. म्हटलं 500,000मध्ये माझं काम होऊन जाणार. कारण लास्ट टाईम 10 वर्ष आधी मला मायग्रेनचा जेव्हा अटॅक आला होता त्यावेळी असं झालं होतं की 40 रुपयाच्याच फक्त मेडिसिन दिल्या होत्या 2015मध्ये आणि डॉक्टरची फी 200 की 250 होती काहीतरी त्यावेळेस, MBBS डॉक्टरची. तर मी त्यांच्याकडे गेलेली स्पेशलिस्टकडे. तर त्यांनी फक्त 40 रुपयाच्या मेडिसिन दिल्या होत्या. मग मध्ये माझा जेव्हा त्रास व्हायला लागला, जेव्हा मायग्रेनचा अटॅक आला तेव्हा मी डॉक्टरकडे गेले. तेव्हाही असं झालं की फक्त त्यांनी काय तर 100-200 रुपयाचं असं मेडिसिन द्यायचं, त्याच्यामुळे तो काही इश्यू नव्हता. आता प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा त्रास खूप होत होता कारण झोप होत नव्हती, मला वॉमिटिंगसारखं होत होती. तर तेव्हा असं झालं की डॉक्टरने सांगितलं होईल तेवढा आराम करायचा, पण मेडिसिन घेऊ शकत नाही बाळामुळे, कारण मायग्रेनिल ते जे मेडिसिन असतं त्याच्यात गुंगीचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे ती मेडिसिन खाल्ल्यानंतर ना झोप खूप जास्त येते. तर असं त्याच्यामुळे मग मला त्या मेडिसिन प्रेग्नन्सीमध्ये मनाई केली होती आणि बाळ दूध पिता तोपर्यंत घेऊ नको बोलले होते. तर असं झालं. आता मला 8व्या महिन्यापासून प्रेग्नन्सीचा खूप म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये 8व्या महिन्यापासून मला पोटाचा खूप जास्त त्रास होत होता.
तर तेव्हा असं झालं की मग तेव्हापासून रात्रभर झोपच नव्हती व्हायची. त्याच्यानंतर प्रिशू झाली आणि प्रिशू झाल्यानंतरसुद्धा झोपेचं आतापर्यंत तेच आहे. रात्रीची झोप अजिबात होत नाही. दिवसात जे काही आपले काम असतात त्याच्यामुळे मग झोप होत नाही. जे काही तासभराची झोप आहे, तास दीड तासाची, तर ती झोप रात्रीच्या झोपेची कसर नाही काढू शकत. मायग्रेनवाल्यांचं असं असतं की त्यांना कमीत कमी 8 ते 10 तासाची झोप लागतेच. आणि माझं असं होतं गेल्या 1 वर्षापासून, 1 वर्ष जास्त झालं म्हणेल मी, 1 वर्ष जास्त झालं असं होतं आहे की झोप अजिबातच होत नाही आहे. आणि त्याच्यामुळे मग मायग्रेनचा त्रास माझा प्रचंड वाढला आहे. या एका महिन्यामध्ये माझा त्रास खूप जास्त वाढलेला आहे. त्यात या एका आठवड्यामध्ये खूप जास्त वाढला. म्हणून मग मी विचार केला की चला आता डॉक्टरकडे जाऊन येते. त्यांना विचारते की ती 1 वर्षाची झाली, म्हणजे त्या 24 ऑगस्टला ती 1 वर्षाची होईल. सो डॉक्टरला म्हणते की ती 1 वर्षाची झाली, तर आता मेडिसिन घेऊ शकते का? कारण मला ज्यांनी माझी डिलिव्हरी केली, म्हणजे ज्यांच्याकडे माझी ट्रीटमेंट होती, त्या मॅडम बोलल्या होत्या की तू 6-7 महिन्यापर्यंत मेडिसिन नाही घेऊ शकशील, पण त्याच्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्याने घेऊ शकशील असं. तर मग मी डॉक्टरकडे गेली फक्त मायग्रेनच्या हिशोबाने. आणि मला ना श्वास घेता येत नाही आहे. मला श्वास घेताना असं वाटतं, म्हणजे इथं खूप जास्त भारी भारी वाटतं श्वास घेताना, जसं आपलं नाकपॅक असताना आपल्याला वाटतं अगदी तसंच. आणि खूप जास्त दम लागतो आहे वगैरे, अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या. मग मी डॉक्टरला ते सुद्धा सांगितले. म्हणजे कार्डिॲककडे गेले होते मी. ते डॉक्टर स्पेशलिस्ट आहे म्हणजे कार्डिॲकमध्ये, आणि त्यांना बाकीसुद्धा त्यांच्याकडे इलाज होतात असं. सो मी त्यांच्याकडे गेले, तर त्यांना सांगितलं. त्यांनी म्हणजे जे नॉर्मल जे चेकअप करतात, BP, त्यानंतर हार्टबीट्स वगैरे, पल्स घेणं, या गोष्टी त्यांनी ते चेक केल्यानंतरच त्यांना काय जाणवलं काय माहिती. ते बोलले की हे फक्त मायग्रेनचं नाही आहे, हा काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे. सो टेस्ट करावं लागेल. त्या टेस्ट केल्याशिवाय मायग्रेनचीसुद्धा मेडिसिन देऊ शकत नाही, कारण माझ्या हार्टबीट्स ज्या आहे, ह्या हार्टबीट्स 100पेक्षासुद्धा जास्त आहे, ज्या 70च्या जवळपास पाहिजे असतात. सो डॉक्टर बोलले की खूप जास्त आहे, आणि जर पायऱ्या वगैरे चढून आलं किंवा जर नाही का काही एक्झर्शन केलं तर तेव्हा तशा हार्टबीट वाढतात. सो ते नॉर्मल आहे. पण आम्ही जवळपास एखादा तास तिथे बसलो होतो. 1 तास बसल्यानंतर मला म्हणजे आमचा नंबर लागला. सो डॉक्टरचं म्हणणं होतं की आता हार्टबीट वाढायला 1 मिनिट. प्रिशू उठली, ॲक्च्युली प्रिशू उठलेली, सो तिला झोका दिला आता. तर डॉक्टर हे बोललेले की जर एक्झर्शन वगैरे झालेलं असलं किंवा पायऱ्या वगैरे चढलेल्या असल्या, चालत आलेलं असलं तर ठीक होतं, हार्टबीट वाढलेल्या. पण तुम्ही एवढ्या वेळपासून बसलेले आहात इथे आणि नॉर्मल आहे, सर्व घाबरलेलं वगैरे पण नाही, तर त्यात एवढा जास्त हार्टबीट म्हणजे थोडं टेन्शनचं काम असतं. सो त्यांनी काही टेस्ट सांगितल्या. तेव्हा ECG केला, तो ECGसुद्धा नॉर्मल नव्हता. आणि बाकी मग त्यांनी काही टेस्ट दिल्या. तर मग मी विचार केला की चला टेस्ट करून घेते. म्हटलं ते सुद्धा 1000 रुपयापर्यंत वगैरे होऊन जाईल नेहमीप्रमाणे. पण झालं असं की त्यांनी मला काही हार्टच्या टेस्ट दिल्या, काही बाकी जे आहेत याशी रिलेटेड त्या टेस्ट दिल्या. तो माझ्या टेस्टच 2200-2300 रुपयाच्या झाल्या. म्हणजे ECG पकडून माझे 2500 रुपये, डॉक्टरची फी 2300 रुपये, असं 300 रुपये, असं 2800 रुपये माझे कालच बसले. तर मी जे काही प्लॅनिंग केली होती ना ती पूर्ण ढासळली. कारण मी विचार केला होता की म्हटलं 500-1000 रुपयामध्ये माझा दवाखाना होऊन जाईल. आणि प्रिशूचा बड्डे येतो सो प्लॅनिंग असं झालं होतं की तिचा बड्डे करायचा. मग मला तिचा जसा ड्रेस आहे बड्डेचा घेतलेला, मला तसाच ड्रेस घ्यायचा होता. म्हणजे ते ट्युनिंग करायचं होतं. माझं प्रत्येक वेळी इच्छा असते का, पण प्रत्येक वेळी होत नाही सणाला वगैरे. तर मग माझं बड्डेला करायचं होतं. पण प्रॉब्लेम असा झाला की तिला शरारा घेतलेला आहे आम्ही, आणि तो कमीत कमी 1200, 1300, 1500, तो ड्रेस कमीत कमी 1200, 1300, 1500 असा रेंजमध्ये होतो. पण माझं दवाखान्यामध्ये काहीही औषध न घेता ऑलरेडी 2800 रुपये लागले. आता औषध किती रुपयाचं होईल ते सुद्धा काहीच नाही माहिती. सो माझा हा जो खर्च झाला ना, हा खर्च एक्स्ट्राचा झाला, आणि या खर्चासाठी आम्ही विचार नव्हता केलेला, तर असं झालं. सो आता प्रॉब्लेम एवढा आहे की तिचा बड्डेसुद्धा आला आहे, प्लस माझे शॉपचं रेंट वगैरे हे सर्व एक्सपेन्सेस. त्यात आता घरी महालक्ष्मी आहे, आणि त्यालासुद्धा कमीत कमी 20,000 रुपये खर्च येतो, 20-25,000 रुपयाच्या जवळपास. आणि माझ्या तब्येतीने खूप जास्त घोळ केला, कारण विचार केलेला नव्हता. असं वाटलं होतं की मायग्रेनचंच असेल, पण ते वेगळंच काहीतरी निघालं. आता रिपोर्ट काय येतात ते माहिती पडेल. रिपोर्ट्स मला 6-6:30ला मिळणार आहे, आणि सकाळीच मॅडम सॅम्पल घेऊन गेल्या आहे. दिसतंच आता याचं काही काम नाही, हे मी काढून टाकते.
कारण उगाचच लावून तेव्हा ब्लड येत होतं त्याच्यामुळे लावलेलं. आता त्याचं काहीच काम नाही. सो मी हे बोलत होते की असं जर काही खर्च आला ना अनप्लॅन तर खूप जास्त प्रॉब्लेम होतो. तसं दवाखान्यासाठी वगैरे मी वेगळे काढून ठेवलेले पैसे, पण ते असं होतं की एवढे जास्त नव्हते, 1000 रुपयाच्या जवळपास. पण हे 3000 रुपयाच्या जवळपास आत्ताच लागलेत आणि त्याच्यानंतर मेडिसिन कितीचं जाईल माहिती नाही. आणखी जर काय टेस्ट करायचं काम पडलं तर मग आणखी प्रॉब्लेम. सो रिपोर्ट नॉर्मल आले पाहिजे एवढंच मी म्हणेल. कारण ना कसं होतं आता मला मायग्रेनचं म्हटलं तर मी म्हटलं तर मला असं वाटलं होतं की मायग्रेनचंच आहे तर ठीक आहे, मेडिसिननी तेवढा पुरता आराम पडून जातो. पण आता ज्या बाकी टेस्ट सांगितल्या लॅबवाल्या मॅडमनी पण मला थोडी माहिती दिली. मग मला असं झालं की बापरे, रिपोर्टमध्ये काही निघायला नाही पाहिजे. कारण कसं आता ना मला खूप जास्त भीती वाटते प्रिशूमुळे. असं वाटतं की नको यार, आपल्याला काही नको व्हायला. कारण ती खूप लहान म्हटल्यापेक्षा खूपच जास्त गरज आहे तिला माझी. आणि असं गरजेचं असं काही नसतं, पण ना आता मरायची खूप जास्त भीती वाटते. मग मला असं झालं की नको काही म्हणजे नकोच काही निघायला रिपोर्टमध्ये. पैसे वाया गेले तर चालतील, पण रिपोर्ट्स नॉर्मल असायला पाहिजे आणि जे काही आहे ते मायग्रेनचंच असायला पाहिजे. कारण डॉक्टर बोलले की एवढ्या जास्त हार्टबीट असणं ही थोडी टेन्शनची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी की त्याच्यामध्ये पण डोक्याचा खूप जास्त त्रास होतो. सो असेल मायग्रेनचाही सुद्धा आणि त्याच्यामुळे सुद्धा, त्याच्यामुळे मग तर दोन्ही आणि ते त्रास खूप जास्त होत आहे. कारण 1 वर्ष जास्त झाले माझी झोपच होत नाही आहे रात्रीची. आणि मायग्रेनवाल्यांना रात्रीची झोप खूप जास्त महत्त्वाची असते. आणि माझ्या झोपेचं तर बरं खूपच झालं सर्व प्रेग्नेन्सीपासून. आणि त्याच्या आधी पण असं होतं की माझी तब्येत ठीक नव्हती, त्याच्यामुळे प्रेग्नेन्सीमध्ये पण तेच झालं. डिलेव्हरीनंतर तर बरं प्रिशूमुळे अजूनही ती रात्रीला तिचं फीडिंग सुरू असतं, त्याच्यामुळे मला झोप लागत नाही. असं आहे. तसं बाकी सर्व घरातलं तिला सांभाळतात वगैरे. जेव्हा पॉसिबल असलं, जेव्हा मला मायग्रेनचा अटॅक येतो, जेव्हा मला खूप जास्त त्रास होतो तेव्हा तिला माझ्याजवळ येऊ देत नाहीत. ते आहे. पण ना असं होतं की आपल्यालाच वाटतं की बाळाकडे दुर्लक्ष नको करायला, असं आहे. सो चला, आता खूप बडबड झाली. तेच मला यासाठी सांगायचं होतं ना, ब्लॉग न येण्याचे कारणच ते होते. कारण मी माझ्या या त्रासामुळे खूप जास्त परेशान होती. आणि आता असं होतं आहे की आता शॉपचीसुद्धा कामं परत मी प्रमोशनसुद्धा नाही म्हणत नाही आहे, कुठलेच प्रमोशनसुद्धा घेतच आहे. आणि त्यात प्रिशूसोबत असते, त्याच्यामुळे मग तिच्याकडे जास्त लक्ष ठेवावं लागतं. कारण होतं असं की ती काही घेऊन तोंडात टाकायची भीती वाटते. आता इथे काही खाली पडलेलं नसतं, पण मग असं वाटतं ती एखादा खुर्ची खाली जाईल, तिला एखादी खुर्ची वगैरे लागली तर, किंवा डोअर ओपन ठेवता येत नाही कारण ती सारखी बाहेर जाते आणि पायऱ्यांवरनं वर जायचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे डोअरसारखं बंद ठेवावं लागतं. त्याच्यामुळे होतं असं की जे खालून बघतात ना त्यांना असं वाटते की बंदच आहे, कारण डोअर बंद दिसतं. त्याच्यामुळे तोसुद्धा एक क्लायंट्सचा लॉस होतो. तर आता असं आहे. असो, आता ती झोपलेली आहे तोपर्यंत माझं काम करते. काल रात्रीसुद्धा असंच झालं, घरी यायला खूप लेट झालं. तिला सोबत घेऊन जावं लागलं कारण ती खूप रडत होती. ती घरी जायसाठी नाहीच म्हणत होती. आणि घरी कलरिंगचं वगैरे होतं, कलर देऊन झाला होता, बाकी सर्व झालं होतं, पण पसारा होता सर्व. आता महालक्ष्मी बसायचं म्हटलं ना की खूप बारीक साफसफाई राहते. त्याच्यामुळे मग असं आहे की म्हटलं नकोच, तिलासुद्धा धुरीची एलर्जी आहे, मलासुद्धा धुरीची एलर्जी आहे. आणि डॉक्टरनी आधीच सांगितलेलं की दोन्ही पॅरेंट्सला धुरीची एलर्जी असल्यामुळे ते जेनेटिक आहे, तिलासुद्धा ती राहणारच. त्याच्यामुळे मग मी तिला क्लिनिंगचं वगैरे काही असलं तर शक्यतो घरी ठेवत नाही, त्यावेळेस मग मी तिला माझ्यासोबत ठेवते. आता आधी ती इथे अजिबातच नाही राहायची, पण आता ती इथे राहत आहे. छान राहते, खेळते, झोपतेसुद्धा. होतं फक्त असं की माझा थोडासा लॉस होतो क्लायंट्सचा म्हणू शकतो आपण, कारण कोणी आल्यानंतर ती अजिबात राहत नाही. मग त्याच्यामुळे काय होतं, माझं बाकी पुढचं प्लॅनिंग थोडं घसरून जातं, जसं यावेळेने झालं. डोअर बंद ठेवावं लागतं, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटते की शॉप बंद आहे. परत जर कर्टन्स सुरू असतील तर असं वाटते की ठीक आहे, म्हणजे आहे काहीतरी. पण तिला फिडिंग करताना ना मला कर्टन्स पण बंद ठेवावं लागतात, कारण सोफा आहे तो याच साईडला, मी दाखवते बघा. सोफा जो आहे तो इथे आहे आणि याच साईडला, आणि या साईडनीच जे बऱ्यापैकी क्लायंट्स असतात, म्हणजे रोडचा व्ह्यू हा आहे, तर या साईडनेच बघतात बरेच जण सुरू आहे की नाही. जर समोरचा जर डोअर बंद दिसला तर मग असं होतं की कर्टन्स जर लावून असले ना की मग वाटतं की नाही, शॉप बंदच आहे.
कारण मी कधी कधी घरी जेव्हा जायचे ना प्रिशूला फीडिंग करायला, तर मी शटर बंद करत नव्हते, मी फक्त लॉक करत होते आणि तशीच जायची. शटर माझं ओपनच राहायचं. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की मी नाही आहे आणि सर्वच जण कॉल करून येत नाहीत. तसं मी सर्वांना सांगितलेलं आहे कॉल करायला, पण बरेच जण कॉल करत नाही किंवा काहींचं असं असतं की इथून नंबर दिसत नाही, जे नवीन आहे त्यांचं असं होतं. सो ठीक आहे, आता हे प्रॉब्लेम चालतच राहणार. मी एक स्टँडी बनवायला दिली आहे. ती स्टँडी आली की ती स्टँडी खाली लावेल, म्हणजे माझा तो एक क्लायंटचा लॉस होणार नाही. नंबर क्लिअर दिसला की कोणीही कॉल करते. पण माहिती आहे का, नंबरनी काय होतं, काही जे फालतू असतात त्यांचेसुद्धा कॉल वगैरे असं काही गोष्टी सुरू होतात. त्याच्यामुळे ना मग मी त्याच्यावर तो नंबर फक्त व्हॉट्सअपसाठी ठेवलेला आहे. कारण बऱ्याचदा असं असतं की कोणी जे टाईमपास करणारे असतात किंवा जे लक्ष ठेवणारे असतात, असे काही बदमाश लोकंसुद्धा असतात. तर मग ना त्यात तो एक इश्यू होतो. पण ठीक आहे, या गोष्टी होतच राहणार, कारण याच्या आधीसुद्धा 1-2 वेळेस असं झालेलं. तर मग मी काय केलं, जे असे स्पॅम नंबर आहेत ना, ते मग मी ब्लॉक करून ठेवते. आणि जे पण मला असं लक्षात आलं की कोणी येणार नाही आहे किंवा असंच काय ते रेट माहीत करून घ्यायसाठी करतात किंवा लेडीज नाही आहे, कधी कधी जेंट्स पण बोलतात, तर मग त्यावेळेस काय करते, मी ते नंबर ब्लॉक करते. आणि सेटिंग आहे तशी, त्याच्यामुळे तो काय प्रॉब्लेम नाही. तर चला, असं सर्व आहे. मी आता वाजलेले आहेत 3:30, जसं मी बोलले. प्रिशू उठायच्या आत माझं एडिटिंगचं फिनिश करते, कारण काल तिने काहीच करू दिलं नाही. आज तिच्यासोबतचा सुद्धा व्हिडिओ शूट करायचा आहे, कारण कंपनीने मला ब्रीफ पाठवलेली आहे आणि ब्रीफचाच मी वेट करत होते ॲक्च्युली. म्हटलं ब्रीफ आल्यानंतर मी काय आहे ते बघून घेईल सगळं. कधी कधी कंपनी स्वतः स्क्रिप्ट पाठवतात, कधी कधी आपल्याला स्वतःला तयार करावं लागतात. पण या कंपनीचं असं होतं की आम्ही तुम्हाला स्क्रिप्ट देऊ, काय प्रॉब्लेम नाही. तर मी बोलले की ठीक आहे. मी घेणारच नव्हतं ते प्रमोशन ॲक्च्युली, पण कारण माझा टाईमचा इश्यू होता थोडा, कारण आता आहे तीज, हरतालिका, गणपती वगैरे. सो हा सीझन आहे. सो या सीझनमध्ये असं होतं की माझं होतं की नाही, मी असं होतं की नाही, मी प्रमोशन्स घेऊ नाही शकणार. पण त्या कंपनीचं होतं की आम्ही तुम्हाला स्क्रिप्ट वगैरे सर्व देऊ, तुम्हाला फक्त व्हिडिओ शूट करून द्यायचा आहे. आणि मी ब्रँडबद्दल थोडं बघितलं तर खरंच छान ब्रँड आहे, म्हणजे डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेडसुद्धा आहे. प्लस जे लहान बाळांचे डॉक्टर असतात पेडियाट्रिक, त्यांनीसुद्धा अप्रूव्ह केलेला ब्रँड आहे. सो काही प्रॉब्लेम नाही म्हटलं. म्हणून मग आता आज तोसुद्धा व्हिडिओ शूट करायचा. त्याच्यासाठी तिचा एक न घातलेला ड्रेस घेऊन आले मी. आणि बाकी तर आता साफसफाईमुळे सर्व गोष्टी इकडे तिकडे झालेल्या आहेत. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, चला आज तिचा तो व्हिडिओ शूट करायचा. सो त्याच्यासाठी मी माझं पटकन आवरून घेते. इथे मला माझे 1-2 ड्रेस सोबत ठेवावेच लागतात, कारण प्रिशूचं काही सांगता येत नाही. काल तिने माझ्या ड्रेसवर वरण भात सांडवला, त्याच्यामुळे मला चेंज करावं लागलं. ते तर बरं की इथे ड्रेस होता. मग मी आज काय केलं, घरून एक्स्ट्राचे 2 ड्रेस सोबतच घेऊन आली, कारण आज इथे कुठलाच ड्रेस नव्हता. असं सर्व आहे. चला आता बघूया रिपोर्ट आल्यानंतर रिपोर्ट काय येतात. तर तोपर्यंत माझं काम फिनिश करून घेते. थोडं टेन्शन येतं आहे मला आणि त्यानेच थोडं घाबरल्यासारखं होतं आहे, पण म्हटलं ठीक आहे, आता जाऊ द्या, काय आहे ते बघूया. तर चला, मी आता बाकी रिपोर्ट्स आल्यानंतर बोलेल किंवा मग बाकी डायरेक्ट प्रिशू उठल्यानंतर बोलेल. बघूया कसं काय होतं आहे तर आजच्या ब्लॉगचं. बघा कसं निवांत झोपलं, फुगल्या घालायचं. हा तिचा पसारा तिच्या एका साईडला लावून ठेवला, पसारा एका साईडला लावून ठेवला. ही माझी हॉस्पिटलची फाईल, हे कपडे, चटई, टेबलवरचा पसारा, देवाचे कपडे आणि देवाची. Later that same evening. सो प्रिशूला घरी न्यायची तयारी पूर्ण झाली आहे. अरे निघाला मनाची टोपा निघाला. सो प्रिशूची बघा पूर्ण तयारी झाली आहे. आता प्रिशू जाणार घरी. पाऊस सुरू नाही, हे खूप बरं आहे. व्हिडिओ शूट केला मी एक, त्याच्यामुळे तयारी करून दिसत असेल. सो म्हणजे ब्रँडचं शूट होतं ते केलं. तर आता घरी जाते, हिला घरी ठेवते आणि लगेचच निघते दवाखान्यात जायला, कारण 7:30चा माझ्या बहिणीला मी टाईम दिलेला आहे. वाजलेत 6:30. तर आता हिला घेऊन घरी जाते. दूधसुद्धा घेऊन जायचं आहे मला, तर हिला घेऊन घरी जाते आणि मग त्याच्यानंतर हॉस्पिटलला जाते. डॉक्टर काय म्हणतात आहे काय नाही ते सर्व सांगेल. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. आतापर्यंतचा ब्लॉग कसा वाटला, या आधीचे ब्लॉग कसे वाटले ते मला नक्कीच सांगा. सो चलो आता आम्ही घरी जाणार. मनू बाय कर, बाय कर म्हणून, बाय.
म्हणा माझा खूप गुणी आहे. सो फायनली मी हॉस्पिटलला पोहोचलेली आहे आणि माझा नंबर लागायचा वेट करते आहे. म्हटलं छोटीशी क्लिप तुमच्याबरोबर शेअर करते. माझं तपासून झाल्यानंतर पुढेच मेडिकल आहे, तिथे मेडिसिन घ्यायला गेली आणि वातावरण तुम्ही बघू शकता पावसाचंच आहे. आज माझ्यासोबत दुसरं कोणीच नव्हतं, मी एकटीच होती, त्याच्यामुळे मी खूप जास्त बोर होत होती. म्हणून काय ते असं कॅमेरामध्ये स्वतःलाच बघत होती. काय करणार, खूप जास्त बोर होत होतं. चला तुम्हाला मी आता बाकी सर्व नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगते, कारण ऑलरेडी खूप जास्त मला लेट झालेला आणि नंतर पाऊस सुरू झाला म्हणून मी काही शूट करू शकले नाही. सो चला या व्हिडिओला एंड करते इथेच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.